अधिक मासामध्ये तुम्ही कीर्तन ऐकताय, तेवढ्या मातृवर्ग बसल्यात, पुरुष वर्ग बसलाय, कीर्तन शिकण्यासाठी असतं. माझं ऐका, सकाळी तुम्हाला कधी कधी आनंद मिळेल तर संध्याकाळी कधी कधी दुःख मिळेल. त्याला जीवन म्हणतात. मनुष्य जन्म झाला की सुख असतंच महाराज, आणि कधी कधी दुःखही भोगावं लागतं. आपल्या वाट्याला ती लिहिलेच असते. जे जे लिहिले प्रारब्धी ते न चुके कर्म कधी, होणारा सारखी बुद्धी कर्म रेखा टळेना. विधात्यानं लिहिलेलं चुकत नसतं, म्हणून कोणालाच आपला हात दाखवायचा नाही. बरं का बहिणींनो, भावांनो, तरुणांनो, आपला चांगला हात कोणाला दाखवायचा नाही. दाखवायचा असेल हात तर ज्ञानेश्वरीला दाखवा, दाखवायचा असेल तर तुकोबारांच्या गाथ्याला दाखवा, नाथ महाराजांच्या भागवताला दाखवा. ज्ञानेश्वरीहून जर हात फिरवला तुम्ही असा तर तुमच्या हाताचं कल्याण होईल. गाथ्याचे अभंग जर तुमच्या हातातून गेले तुमचं कल्याण होईल. उलट एखाद्यानं तुमचा हात पाहिला तर तुमचेच पैसे घेईल आणि तुम्हाला जेलमध्ये टाकेल. त्याच्यापेक्षा कशाला हात दाखव. आपल्या हातात ग्रंथ घ्या महाराज, ग्रंथ तुमचा उद्धार करत असतात. रामायण घ्या, भागवत घ्या, ध्यानातच ठेवा. माझं फार विनंती असेल ऐकणाऱ्यांना, का त्याचं कारण सांगतो. विधात्याने जे लिहिलेलं असतं त्याच्यात बदल होत नसतो. सकाळी गादी आहे कृष्ण महाराज प्रभूला, विश्वाच्या मालकाला सकाळी गादी मिळते तर संध्याकाळी वनवास मिळतो. परवाच्या दिवशी अप्पा महाराज, योगेश बाप्पा, माझ्या गेवराईहून फोन आला मला. अकुरूर महाराज, आपला मुलगा म्हणे आता नेटच्या परीक्षेत पास होतोय बघ, 550च्या वर मार्क पडणार आहेत त्याला. खूप अभ्यास केलाय त्यानं, नक्की तो पास होणार आहे, काळजीच नाही. नक्की तो डॉक्टरकीच्या परीक्षेत पास होईल. आता तो पुढे जाईल. खूप प्रयत्न करून मुलाला शिकवलंय, ऊसतोडी करून शिकवलंय. माझा त्या पोराचा बाप भारत गुंजाळ नावाचा मला सांगत होता. आनंदाने त्याचं हृदय भरून आलं होतं. मला सांगत होता, बाबा तुमचा आशीर्वाद, माऊलीचा आशीर्वाद लागला, माझा पोरगा आता पास होणार आहे. संध्याकाळी तोच पोरगा मोटरसायकलवर बीडला जाताना गेवराई आणि बीडच्या मध्ये मादलमोही नावाच्या गावाला त्याचा विष्टा गाडी बरोबर ऍक्सिडेंट झाला आणि गाडीचं टायर त्या पोराच्या अंगावरनं गेल्यामुळं 4 वाजता गावातल्या प्रत्येक पोराचं स्टेटस पडत होतं, भावपूर्ण श्रद्धांजली. मी पाहत असताना माझ्या डोळ्यामध्ये अश्रू आले की ज्या बापानं सकाळी मला पोरगा पास होणार आहे अशी बातमी दिली, तो बाप आता हंबरडा फिरून रडतो. त्याला जीवन म्हणतात. ते त्याच नाही, आपलं सुद्धा आहे. सकाळी जीवन आनंदी असेल तर कधी कधी दुःख असेल. एक वाक्य आहे का, सुख झालं की माजू नका, दुःख आलं की मरू नका. प्रार्थना एवढीच आहे बरं का, विनंती आहे. हे असं घडत राहणार आहे. विधना तेरे लेख किसी की समझ न पाते हैं. विधात्यानं लिहिलेलं कधी कळत नसतं बाहेर. विधना तेरे लेख किसी के समझ न पाते हैं. जन जन के प्रिय राम लखन सिंह बन को जाते हैं. विश्वाच्या मालकाला 14 वर्ष वनवासात जावं लागतं. एक राजा के राज दुलारे बन बन फिरते मारे मारे. एक राजा के राज दुलारे बन बन फिरते मारे मारे. सबके कष्ट मिटाने वाले कष्ट उठाते हैं. अरे नुसतं राम म्हणलं तरी आराम मिळतो. राम राम, त्याच्या नावानं आपल्याला आराम मिळतो. तो मात्र पत्ता पत्ता तिनका तिनका जोड़ते जाते हैं. महलों के वासी जंगल में कुटी बनाते हैं. काय आश्चर्य आहे. आपल्याला बंगला देणारा, आपलं घर बांधून देणारा, आपल्याला पैसे देणारा, स्वतःच्या हातानं स्वतःचं घर बांधतो, त्याला जीवन म्हणतात. सकाळी तुम्हाला गादी आहे, संध्याकाळी वनवास आहे. राम लक्ष्मण जानकी वनवासात जातात. प्रसंग ऐका. शरयूचा काठ जातो, तमसेचा काठ जातो आणि गंगेचा काठ येतो. गंगा गंगा मोठी आहे. गंगा गंगा आणि आता गंगेच्या पलीकडे जायचं म्हणून त्या काळामध्ये उड्डाण पुढं नसायची. मग त्या काळात नावाडी आणि नाव असायची. मग पलीकडच्या काठाला एक नावाडी नावेमध्ये बसलेला. रामचंद्रानं त्याला हाक मारली, हे नावाडी. अलीकडे फार लक्ष देऊन ऐका, कथा फार सुंदर आहे. संधीचं सोनं कसं करता येतं योगेश बाप्पा, कथा ऐकली कीच कळेल तुम्हाला. माणसाच्या जन्माचं उद्दिष्ट कळेल. मला पुढे साधूच्या जन्माकडे जायचंय. ऐकागड्या. आणि मग पलीकडच्या काठाचा तो नावाडी अलीकडच्या काठाला येतो. नाव हाकत येतो. अलीकडे रामचंद्राचं दर्शन घेतो.
आणि रामचंद्रही त्याला हात जोडतात. हे जरा नीट ऐका. तो तर पडतोच रामाच्या पाय, पण रामचंद्र सुद्धा त्याला हात जोडतात. शिकायचं, हात जोडलं की मोठं होता येतं बरं. जो माणूस हात जोडतो ना, सगळी कामं होतात त्याची. नम्र झाला भूता तिने कुंडिली अनंता, थोरपणा पराची सांडीजे, व्युत्पत्ती आगळ विसरीजे, जगा धाकुटे व्हायजे ते जवळी कमाजी. ऐका अभंग. लहानपण देगा देवा, 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 लहानपण देगा आवाज दिसता. लहानपण देगा देवा, लहानपण देगा देवा, साखरेचा रवा, साखरेचा रवा रवा, लहानपण देगा देवा, लहानपण जया अंगी मोठे पण तया यातना कठीण, लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा. कितीतरी चाली आपण म्हणू शकतो. अर्थ एवढाच आहे, लहान असलं पाहिजे. श्रीमंत किती व्हा त्याला विरोध नाही, आमदार किती वेळा व्हा त्याला विरोध नाही, मंत्री व्हा त्याला विरोध नाही, पण तुमचे पाय जमिनीला असले पाहिजे, हात जोडले पाहिजे. तुम्ही समाजाला, जो माणूस समाजाला कायम हात जोडतो ना, तो जगातला श्रीमंत माणूस असतो. बघा, ज्ञानोबानी तुकोबानी आपल्याला फार गोड सांगितलं हे. हात जोडले पाहिजे. रामचंद्र हात जोडतात. काय रे नाव तुझं? म्हणतो माझं नाव केवट आहे. काय काम करतो रे? नाव चालवतो. किती पैसे घेतो रे? 10 रुपये घेतो एका माणसाचे. किती दिवस झाले? 25 वर्ष झाली. म्हटले आतापर्यंत खूप नाव चालवली, रोज पलीकडच्या काठाला माणसं सोडली, पण इमानदारीनं काम केलं. कधी कुणाला 100 रुपये रात्री नडलो आडलो मागितले नाही, कुणाचे 200 रुपये घेतले नाही. 10 रुपये म्हणजे 10 रुपये इमानदारीचं काम केलं. अरे वा. मग ऐक ना, मी राम आहे, हा माझा भाऊ लक्ष्मण आहे, ही माझी पत्नी सीता आहे. हे केवळ आम्हाला पलीकडच्या काठाला जायचे, तुझ्या नावेची गरज आहे, देतोस का रे नाव? बघा, तर रामचंद्रानं नाव मागितल्यावर कोण नाही म्हणत? सांगा ना मला. देव तुमच्या दारात आला आणि तुम्हाला माहिती पडलं देव, तुम्ही काय कोण नाही म्हणलं? महाराज, अहो वारकरी यायचं तर माणसं सगळ्या घरादाराचं विसरून त्याची सेवा करतात. जे पोराला नाही करीत माहिती वारकऱ्याला करते. महाराज जेवायला यायचं, सगळं काम बाजूला ठेवते. महाराज आमच्या महाराष्ट्रातली आई पंचपक्वांना जेवण करते. देव यायचा म्हटल्यावर, नावेत बसायचं म्हटल्यावर किती आनंद झाला. पण तो केवट फार हुशार होता. केवट म्हटलं तुम्हाला माझे नाव पाहिजे होय? म्हटले हो, त्याच्यासाठी बोलवलं मला. म्हटले हो, माझा उद्योगाचे म्हटले नाव चालवणे. पण ते काय म्हटले, तुम्हाला नाव मला द्यायची नाही. रामचंद्रन लखनजीला तुला राग आला. तर लक्ष्मणाचे स्वतंत्र पार्ट आहे ते सांगायला अर्धा तास जाईल आपल्याला. लखनजीनं तर बाणच काढलं. काय नाही म्हणतोस? ते रागीट होते लखनजी. काही माणसाला दम निघत नाही. आमच्या आप्पासारखी माणसं दम निघत नाही. मला निघेल पण त्यांना नाही निघत. लगेच बाणच काढायला तयार. बाणच घेतो लखनजी. नाही म्हणतोस? कसं काय नाही म्हणतो? माहित नाही कोण आहे ते? तुला माहित नाही राम आहे विश्वाचे मागतो. म्हटलं तुम्ही बोलायचं, तुम्ही शांत राहा, आम्ही आमचं बघून घेऊ बरं का. तुम्ही जरा शांत राहा. तुम्हाला माहित नाही का दोघात मधल्याने बोलायचं नसतं. हुशार त्यांनी लक्ष्मणाला दाबलो महाराज. आणि मग तो रामचंद्र म्हटले थांब रे बाबा लखन, तू बोलू नको, थांब जरा मी बोलतो. काय झालं रे? काय नाही, काय द्यायची नाही रे नाव? सगळ्यांना देतो ना, मला का नाही रे? म्हटलं काही नाही, तुम्ही मागच्या महिन्यात जणू या जानकी मातेच्या स्वयंवराला गेले. जाता जाता म्हणे एक आश्रम लागला. त्या आश्रमामधून जाताना तुमचा पाय एका दगडाला लागला म्हणे. आणि दगडाला जसा पाय लागला तशी दगडाची बाई झाली. म्हटलं हो,
प्रमाणाची शिळा होती मनुष्य झाली, थोर कीर्ती वाखाणली, लंका दहन केली हनुमंत काशाने, ज्याच्या शिळा होती मनुष्य झाली, ज्याच्या चरणाची चाली, तुमचा पाय लागला पदी लागता दिव्य हो मी गेली, पाय लागल्याबरोबर दगडाची बाई झाली. मग एवढी तुमच्या पायाची ताकद आहे दगडाची बाई होण्याची, तर माझी नाव लाकडाची आहे, माझी नाव लाकडाची आहे. तिथं तरी एकच पाय लागला, इथं तुमचे दोन्ही पाय लागणार आहे. आणि माझ्या नावीची जर दुसरी बाई तयार झाली, पहिली सांभाळता सांभाळता माझी नाकी नव्हे, त्याच्यामुळे तुमचे पाय नको नावं नको. अरे म्हटलं असं कुठं होत असतं का? झालं ना म्हटलंय. मग आता एक काम करावं लागेल म्हटलं, तुम्हाला जर माझ्या नावेत बसायचं असेल तर माझ्या घरातून एक पात्र आणावं लागेल, त्या पात्रामध्ये तुमचे दोन्ही पाय मांडावे लागतील. माझी बायको तुमचे पाय धुवून काढेल, कारण तुमच्या पायानं नव्हती झाली बाई, तुमच्या पायाच्या मातीनं झाली होती. मग आणि म्हटले पात्र 8:30 वाजायला लागले, त्यानं काठवट आणली. काठवट, आता ही काठवट इमेज 90, इमेज 85, इमेज 75, जुन्या ज्या आज्या आहेत तेव्हा त्या चष्मावाल्या माईने मान हलवली, तिकडे मागं बऱ्याच जणीने अशा मान हलवल्या. या म्हाताऱ्यांना आजींना ती काठवट भाकरी करायला असायची. आता इमेज 16, इमेज 15, त्यांना ती काठवट नाही. तिनं गुगलला म्हणायचं काठवट उखळ, अशी चित्रामध्ये येईल. ती राहिली नाही आता. ती काठवट असायची भाकरी करायला आपल्या महाराष्ट्रात. इकडे बघा माझ्याकडे ती काठवट आणली. हो सगळं तुम्ही माझ्याकडे लक्ष द्या, लय गोड कथा आहे मला. काठवट आणली आणि ते काठवट इतकी लहान आणली, किरण महाराज योगेश बाप्पा इतकी लहान आणली, इतका हुशार चतुर महाराज तो केवळ, इतकी लहान आणली समाधान महाराज विठ्ठल महाराज की प्रभूचा एकच पाय बसायचा, त्याच्या दोन बसतच नव्हतं. एक पाय मांडला की मग त्याची बायको पाणी वाटायची. ती पण किती भाग्यवान, 2-4 ठिकाणी पातळ फाटलेली केवटाची बायको ती पाणी वाटायची आणि मग ती पाय धुवून काढायचा. केवट चित्र डोळ्यासमोर आणा. एक पाय धुवून झाला, आता काठवटीतला तो खाली आला कृष्ण महाराज, दुसरा आला काठवटीत. डाव्याला पाणी सुरू झालं, डावा धुवून झाला, आता निघायचंच. तेवढ्यात म्हटलं तिकडे कुठं चालले नावेकडे, उजव्याला माती लागली ना, खाली गेला ना तो मांडा. उजवा पात्रात आला की डावा खाली जायचा, डावा पात्रात आला की उजवा खाली जायचा. बायकोनं धुतले, भावानं धुतले, बहिणीनं धुतले. जसं आमच्या ज्ञानोबा तुकाराम हे आमचे नगरसेवक काय सगळी मंडळी एका विचाराने एकत्रित आली. अधिक मासात किती चांगलं पंढरीचा पांडुरंगच त्यांनी आपल्या जुन्या पोलीस लाईनला आणला महाराज. एवढा सुंदर सत्ता ठेवला. मग ऐका हो, सगळ्या गावानं पाय धुतले, आदिवाशांनी धुतले, भिला किरातानं धुतले, सगळ्या गावातल्या मुलांनी धुतले, तरी एक पाय खाली जायचाच बुवा. रामचंद्र त्याला म्हटलं, अरे कुठपर्यंत पाय धुतो बाबा, आम्हाला पुढे अभंगात जायचं, तुझं याच्यातच चाललंय, रामकथेतच कसं व्हायचं असं सांगणार आहे, कुठपर्यंत पाय धुतो बाबा. तो म्हटलं मग आपली पोलीस तशी आहे, तुमच्या पायाच्या मातेनं माझ्या नावाची बाई होईल ना. म्हटलं मग आता एक पाय पात्रात ठेवा म्हटले प्रभू, आणि एक पाय असा आधार ठेवा, माती लागू देऊ नका. बघा गड्या, विश्वाच्या मालकाला एका पायावर उभं केलं. हो ठेवतात. आता एका पायावर माणूस जास्त उभा राहू शकत नाही. माझा तोल चाललाय. आता मी जर असा माईक धरला, एक 2-4 मिनिटं मला उभं राहते, तसं प्रभू रामचंद्राचा एका पायावरती तोल गेला. इकडे बघा सोलापूरकर. आणि तोल गेल्यामुळं धरण्यासाठी जसं मला माईक आहे, तसं रामचंद्राला धरण्यासाठी सहारा आसरा सापडलाच नाही. मग प्रभूनं जो आसरा घेतला ना, पडू नये म्हणून केवटाच्याच डोक्याचा घेतला. काय आश्चर्य बघा. ज्याचा हात डोक्यावरती पडावा म्हणून आपण सगळेजण प्रयत्न करतो, तो हात काही डोक्यावरती पडत नाही. काय भाग्य आहे केवटाचं. पायही धुवून घेतले आणि रामचंद्राचा आशीर्वादही घेतला. जसा हात डोक्यावरती पडला ना महाराज, तसा केवटाचा उद्धारच झाला. डोक्यावरती हातही पडला, आशीर्वाद, पायी धुवून घेतली, नावेमध्ये बसवलं, नाव निघाली, पलीकडचा काठ जवळ आला, केवट जोरात हसायला लागला. तर त्या केवटाला प्रभूने विचारलं, का रे केवट का हसतो रे? आमचं राज्य गेलं म्हणून? आमच्या अंगावर संन्यासाची वलकरीची कपडे आले म्हणून? नाही हो म्हटले प्रभू, तुम्हाला फसवलं म्हटलं मी आज. काय फसवलं? कशाची बाईन, कशाचा दगडन, कशाचं पायन, कशाचं काय हो म्हटलं. म्हणजे इंद्रानं स्तुभान नावाचं पातक केलं होतं. गौतम ऋषीनं त्या आईला श्राप दिला होता, दगड होशील. त्यांची बाई दगड झाली होती. तिनं उशाप मागितला होता, राम राम भजन कर, तुझा उद्धार होईल. तिचं असं घडलं होतं, तुमच्या पायाच्या मातीनं माझ्या लाकडाच्या नावेचं काही होणार नव्हतं. अरे म्हटलं मग तुझा आमचा आवाज घाताच घेतला, बायकोला व्हायला लावली, आईला व्हायला लावली, एका पायावर उभं केलं, आणि आता म्हणतो काही नव्हतं. तर केवटाचं उत्तर तुम्हाला घरी घेऊन जायचं. केवट म्हटला, प्रभू तुम्ही माझ्या दरवाज्यात नाव मागायला आले. हो रामचंद्र, तुम्ही नावा तयार करणारे, नावाने तयार करणारे, तुम्ही माझ्या दरवाज्यात नाव मागायला आले. ही माझ्या जीवनातली संधी होती, संधी. आणि तुम्हाला फसवून तुमचे पाय धुवून घेतले, आशीर्वाद घेतला. हे मी केलेलं संधीचं सोनं आहे. लक्षात ठेवा. ज्ञानोबा तुकारामच्या सगळ्या तरुण मंडळानं
4-5 दिवसाचा महोत्सव ठेवलाय, कीर्तन महोत्सव. ही संधी आहे. इथं कीर्तन ऐकायला येणं, इथं चटई हातरणं, पंगत घालणं, हे संधीचं सोनं आहे बघा. ही संधीचं सोनं आहे मनुष्य जन्माचं. पंगत घातली पाहिजे, गरीबाच्या कामी आलं पाहिजे, लोकांसाठी कीर्तन ऐकलं पाहिजे, एखादी कथा घरी घेऊन गेलं पाहिजे. संधीचं सोनं करा. माणसाचा जन्म संधीचं सोनं करण्यासाठी आहे. चला लक्षात घ्या. देवाचा पण जन्म आहे महाराज, पण देवाचा जो जन्म आहे, यदा यदा धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं पूजामि परित्राणाय साधूना विनाशाय च दुष्कृता धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. जब जब होई धर्म की हानी बाधई असुर अधम अभिमानी. काय तुळशीदासांनी वर्णन केलं. ज्या ज्या वेळेला अधर्म वाढतो, असुर वाढतात, अधर्माची ग्लानी येते, त्या त्यावेळेला माझा भगवान जन्माला येतो. मत्स्य, कूर्म, वराह, वामन, जनार्दन, गोविंद, पुंडरीकाक्ष, माधव, मधुसूदन, पद्मनाभ, सहस्राक्ष, वनमाली, हलायुध, गोवर्धन, ऋषिकेश, वैकुंठ, पुरुषोत्तम. हे बघा पुरुषोत्तम आलं बघा. पुरुषोत्तम मासातही येतो. पुरुषोत्तम, विश्वरूप, वासुदेव, राम, नारायण, किती सांगू महाराज. अंशात्मक जन्माला येतो. देवाच्या जन्माचं उद्दिष्ट साधूचं रक्षण, भक्ता राखी पायापाशी दुर्जनाशी संहारी. महाराज देवाच्या जन्माचं उद्दिष्ट आहे भक्ताचं रक्षण, दृष्टाचं प्रतिपादन. माणसाच्या जन्माचं उद्दिष्ट आहे संधीचं सोनं करणं. मग तुम्ही जन्माला आलात, आम्ही तुमचं नाव आमच्या मंडळाला दिलंय. ज्ञानोबाराय जन्माला आले, तुकोबाराय जन्माला आले. साधू संत कशाला जन्माला येतात? तुमच्या जन्माचं उद्दिष्ट काय सांगतात महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात. घोष
त्यासाठी जोरात पाहिजे आपल्या सोबतीतलं तुमचाच आहे. तरी म्हणलं मी इतका भारी कस काय बघा तुमचाच DNA आला त्याच्यात. हे भारी वाजवतात पखवाजले. अशी पखवाज वादकाची पोरं पखवाज वादक होत नाही. बरं प्रमाणे संताचे ते आप तर नव्हती संतचे. माझंच पोरग आता थोडं यायला लागले थोडं पण येत नाही त्याला असं पक्का असं. बरं तुमचं भाग्य आहे योगेश बाप्पा. एवढ्या लहानपणी एवढं वाजवलं तर अजून 10-5 वर्षांनी ते आवडत नाही कुणाला. बरं वा काय नाव आहे हा वेदांत. बरं माझ्याच पोराचं नाव वेदांत. छान वेदांत. अगदी सरळ नाकी गड्याचं काय भारी वाजलंय. अगदी छान वाजवतो. विठाला विठाला विठाला. त्यांच्या समाधान महाराजांनी गोड चाल लावली. काय झालं म्हणे जसं देवाच्या जन्माचं उद्दिष्ट आहे हो धर्माचं पालन भक्ताचं रक्षण तसं माणसाच्या जन्माचं उद्दिष्ट आहे संधीचं सोनं करणं तसं साधूच्या जन्माचं उद्दिष्ट काय. मग उत्तर आलं सदा नाम घोष सदा हरिकथा सदैव भजन. साधू कशाने ओळखायचा जो कायम भजन करतो तो साधू. कधी कधी करतो तो आमच्यासारखा. म्हणजे ओरिजिनल साधू कसा असतो माहिती का. पायात घुंगर बांधतो गळ्यात विणा घेतो हातामध्ये चिपळ्या घेतो तो लोकांतात नाही भंडाऱ्या डोंगरावरती जातो माझ्या तुकोबारांसारखा आणि मग तिथं नाचतो भजन करतो. मी गातो नाचतो आनंदे वेळा झालो मी तव छंद. नाचून भजन करतो मान नित्य भजन करतात तुकोबारा. गायनाचे उडे आपोली या छंद मनाच्या आनंदे आवडीने नित्य भजन करतात. अशी एक भक्त झाली आपल्या देशात. तिचं नाव मीराबाई. पायाला घुंगर बांधायची गळ्यात विणा घ्यायची नाचून भजन करायची. काय असतं बघा त्या मीराबाईला त्या राधीला लोक काही म्हणतात लई वाईट वाटतं ना. चांगले चांगले भजनी म्हणते राधेचं माझ्या गावाला जाऊ सर गोकुळ असे बांधून हाणला पाहिजे म्हणणार आहे. अरे राधा काय फिरणारी का काय काही. एक जणांना कीर्तनात प्रमाण दिलं मला राधा रंगावर दिसते छान तिच्या विणीला गोंडे दोन. म्हणलं बिनलाच्या बायकोला लावू ना घडी गोंडे राधा अशी गोंडे लावणारी असं म्हणायचं नाही बरं. आपल्या घशाला कॅन्सर होईल बरं असं म्हणायचं नाही बरं. ध्यानातच ठेव. बाप्पा खरंच सांगतो तुमच्याकडे मी काल्याचं कीर्तन केलं नाही. मी हे सांगतो कीर्तनात आपण राधा राणीची भक्त व्हा. तिला काही म्हणू नका मीराबाईची भक्त व्हा. कारण ती काही देवाची प्रियसी वगैरे असलं नाहीये. ती भक्त आहे देवाची. तिने प्रेम केलेलं आहे देवावर. तो माझा पती आहे आणि मी तुझी पत्नी असं नातं जोडलं. तिने पत्नी नाही देवाची. 16,108 मध्ये राधेचं नाव नाही असं काही पण म्हणायचं नाही. या देशात 1 नंबरचा बॅट्समन आहे सध्या विराट कोहली. बघा काल तुम्ही मॅच पाहिली असेल बँगलोरची. काय धावत होता काय पळत होता. 37 वर्षाचा माणूस आहे पण 22 वर्षाच्या पोरासारखा दिसतो का. काय बॉडी काय त्याचं पळणं काय धावणं. अहो देशातली लोक प्रेम करतात. विराट कोहली आऊट झालं तर आमचे 2-4 जवळची माणसं मॅच बघत नाहीत ना. म्हणजे जमतच नाही त्यांना. इतकं प्रेम करतात त्या विराट कोहलीवर लोक. सांगा कृष्ण महाराज एवढं प्रेम. अहो नुसती एक त्याचा फोटो आला तो काही मिलियन मध्ये जातो म्हणे. एवढा श्रीमंत खेळाडू. त्याच्या बायकोचं नाव अनुष्का शर्मा. दोघांचे पैसे महाराष्ट्रात भारत देशात 1300 कोटीच्या जवळ आहे. अरे सोलापूर 1300 कोटीची प्रॉपर्टी त्यांची भारत देशात. ऐका परदेशात ते आपल्याला माहितीच नाही महाराज. एवढे श्रीमंत आहेत महाराज ते. पण बघा श्रीमंती तर कुणी कमवतं रे. हो त्याची मुलाखत मोदी साहेबांना घ्यावी. त्याच्या बॉडीची त्याचं राहण्याचं त्याचं फिटनेस. अहो कोणता माणूस त्याला सही मागतो महाराज माझ्या बॅटीवर सही करा. एवढा श्रीमंत खेळाडू पण वर्षातून 5 महिन्यातून 3 महिन्यातून दोघं नवरा बायको वृंदावनला जातात. ऐका राधा राणीचं दर्शन घेतात. पिवळ्या कपड्यावाल्या प्रेमानंद बाबाच्या आश्रमामध्ये बसतात योगेश बाप्पा आणि त्या साधूला विचारतात आम्ही कसं जगलं पाहिजे. काय नवल महाराज. अहो ते साधूच्या मुखातून गेलं माळ घातली पाहिजे तर अशी कंठी माळ घातली बघा त्या अनुष्का शर्माने. कंठी अय पोरींनो कंठी कुणी घातली कुणी. एका मुलीला मी पुण्यात म्हणलं माळ घातली. माझं सौंदर्य खराब होतं. बाजून हाणली पाहिजे. सौंदर्य खराब होतं तुझं माळीनं. अरे माळीनं सौंदर्य वाटतं. तुमच्याकडे माणूस मेल्यावर तुळशीचं पान तोंडात घालतात का कोंबड्याची पकं घालतात. कोंबडीची पकं घालतात का तुळशीच पान. काही इकडे मला माहिती नाही.
तुळशीचं पानच आहे. अरे मग मेल्यावर जर तोंड तुळशीचं पान घालायचं तात्या, जिवंतपणे तुळशीची माळ घातलेली काय हरकत आहे महाराज. मस्त अशी पवित्र बनवा, आपल्या हातानं बनवा महाराज. झाला महाराज गळ्यात, फार आनंद होईल तुम्हाला, फार तुमचा आनंद वाटेल तुम्हाला. बघा अहो कालची मॅच पहा तुम्ही, त्या अनुष्का शर्माच्या गळ्यात अशी माळ आहे बघा. का दिसते माळ? मी का सांगतो, आपला अनुभव सांगतो तुम्हाला. मी त्यांचं वर्णन नाही करत, मी आपल्या कीर्तनाचं वर्णन करतो की आपल्या संप्रदायात लोक यायला लागली, राधेचं भजन करायला लागली, जपमंत्र घ्यायला लागली. यंत्रामध्ये राधे राधे म्हणतात, तुम्ही तिला फिरणारी म्हणतात, तुम्ही तिला काही पण म्हणता, असं म्हणायचं नाही मला. भंगार ऐकून भंगार लोकांचं ऐकायचं नाही, म्हणायचं नाही. म्हणायचं तुम्हाला राधेचं तर नक्की म्हणा बुवा. नेई आता जरा करी आपुल्या मंदिरा, राधे 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 ये श्याम सुंदरा. गोड राधा हो. क्षणभरी घरी असता करी खोरी शारंग पान, खेळा बया बाहेरी जाता आळ घेती गवळणी, थापटोनी निजविते पळोनी जातू राजद्वारा. राधे 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 हे श्याम, राधे राधे हे श्याम सुंदर, राधे राधे वा हे श्याम सुंदर, राधे राधे हे श्याम सुंदर. नाना परी समजावी ते, नाना परी समजावी ते, परिणारे श्री हरी दही भात सागुनी जावे की नरकरी, करे मरी गेवनिया शिरले हिरारोदान. राधे 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 हे श्याम, राधे राधे हे श्याम. अशी राधा म्हणते, राधा म्हणते आमच्या अशा गोळणी बंद झालं. अंगार कोणी पाण्याला जाते, पाणी कशाला आणते पाणी महाराज, काही नका म्हणू महाराज. पाणी रोजच आणतो महाराज आपण, तू रोजच. त्याच्यात श्याम नाही, राधा नाही, कृष्ण म्हणा ना, माझा विरोध त्याला पण नाही, पण त्याच्यात श्यामाचं नाव असावं, कन्हैयाचं नाव असावं, देवाचं नाव मुखाला यावं आपल्या कोणत्या गावाच्या पद्धतीने. पण ते देवाचं नाव ज्याच्या मुखात आलं की मग ती गवळण होते, तो अभंग होतो, ते गीत होतं महाराज. पण ते काही पण म्हणलं की मग माणसं त्याच्यात त्यांना वाटतं हेच आहे म्हणून म्हणायचं नाही. नक्की म्हणा बघा, तुम्ही ऐकलं असेल बघा. एक राधा एक मीरा, दोनों श्याम को चाह, अंतर क्या क्या दोनों की चाह में बोलूं. एक प्रेम दीवानी एक दरस दीवानी, एक प्रेम दीवानी एक दरस दीवानी. राधा ने मधुबन में बूंदा, मीरा ने मन में पाया. राधा जी से हो गई गोविंद, मीरा हाथ मिलाया. एक प्रदीप एक पायल, दोनों हरि प्रेम से घायल. अंतर क्या दोनों की वृत्ति में बोलो, एक हारन मानी एक कीर्तन मानी, एक प्रेम दीवानी एक दरस दीवानी. सुंदर आहे ना महाराज, असं म्हणा. राधेचं नाव असेल तर म्हणा, मीराबाईचं नाव असेल तर नक्की म्हणा, काही अडचण नाही बघा. चांगलं म्हणत चला. त्या प्रेमानंद बाबाच्या 2 किडण्या खराब आहेत तरी ते जिवंत काय, ते म्हणतात मी राधेचं भजन करून जिवंत आहे. राधा जर एवढी पवित्र असेल, ती देवाचं हृदय असेल, मीराबाई तिथं तर देवाशी नातं जोडलं. हा माझा नवरा आहे म्हणायचे, हा माझा पती, घर रिगी झाले पट्टराणी वळे, वरिले सावळे परब्रह्म.
काय जीवन आहे बघा साधूचं. हाच माझा पती आहे, कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहीण बंधू चुलता, कृष्ण माझा पायात घुंगर, गळ्यात विणा, हातामध्ये चिपळ्या, नित्य भजन करायची बुवा सारखं. ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन, वो तो गली 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 हरी गुन गाने लगे, महलों में पली बनके जोगन चली, मेरा रानी दीवानी कहने लगे। लागी 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 मस्त नाचते की नाही, कोई रोके नहीं कोई टोके नहीं, मेरा गोविंद गोपाल गाने लगी, बैठी संतों के संग रंगी मोहन के रंग, मेरा प्रेमी प्रीतम को मनाने लगी, वो तो गली गली गाने सारखं गाते, सारखं म्हणते, तेच काम करते. माझ्या मनाला गोछंद, माझ्या मनाला अखंड भजन करते, दुसरं काही माहितीच नाही. जे अखंड भजन करतात त्याला लोक वेडे म्हणतात. जगाचा व्यवहारच. आमच्यासारखी पैसे घेणारे बरे म्हणतात चांगले, पण जे अखंड तिकडच आहेत त्यांना लोक वेडे म्हणतात. मी प्रमाण सांगतो तुम्हाला. लोग कहे मीरा भई रे बावरी, बाप कहे कुलनासी. लोक पागल म्हणायला लागले. तुला गावातलं घरातला बाप म्हणतो इथं कुलनाशीच निघाली, भजन करते. देवाळाच म्हणते ही मारून टाकायला ठेवूच नका. विष का प्याला राजाजीन भेजा, पिबत पिबत मेरा हासी. विषाचा प्याला दिला बघा तुला, पण ती मीराबाईसाठी घेतो विष प्याला. देवानंच ती पिऊन टाकलं बघा विष. आता मात्र घरातून काढून दिलं तिला. ऐकत नाही ना, घरातून काढून दिलं. एका महलामध्ये राहायची, कृष्णाची मूर्ती समोर मांडायची. बसलेल्या माझ्या बहिणींनो ऐका, साधूचा जन्म, साधूचं उद्दिष्ट कसं भजन असतं त्याच्यासाठी कथा चालली. नाचून योगेश बाप्पा भजन करायची. तिला काही माहिती नाही. विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जन घन माता पिता काही नाही. सारखं त्याच्यातच राहायची. पण काय असतं बघा, किती मोठा महाराजन, किती मोठा भजन करी जा, त्याला असं भूक लागते ना, खायला लागतं ना. जरी झाला संन्याशी तरी माध्यमाशी तोंडवाशी प्रमाणच. भूक लागली ना तुला, आता आई बोलत नाही, बाप जवळ करत नाही, बहिणी नाही, मग आता ती जेवण एक आईला. हे बघा, भजन करणाऱ्याची व्यवस्था देव करतोच ना. डोंगरात करू द्या नाही तर कुठं अजून करू द्या. काय नवले, मी एक साधू पाहिला सप्तशृंगीच्या गडावर. तो माणूस, तो साधू त्या गुहेतून कधी बाहेर झाला 20 वर्ष झाली तिथंच राहतात. मी ते पाहिलं, मी त्यांना म्हटलं जेवण लोक आणून देतात महाराज. आपल्याला चढायला जवळजवळ 3-4 तास लागतात त्या डोंगरावर, आणि त्यांना रोज लोक डबा 2 टाइमचं. हे बघा, भजन करणाऱ्याची व्यवस्था देव करत असतो. हे लिहिलेलंच आहे गीतेमध्ये. अनन्यचिंतयन्तो माम ये जना परोपासते तेषां नित्याभ्युक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. प्रमाण सांगू, योगक्षेम त्यांचा जाणे जड भारी, वाट जावी करी भवनिया. कितीतरी मला तुम्हाला सांगता येतील. तया माझी सायुज्याची चार, तरी त्याची पुरवी कोड, का सेवा म्हणता तरी आड प्रेम सुये. ऐसा म्हणी जो जो धरती भाऊ, तो तो पुढा पुढा लागे तया देव, आणि विधर्याचा निर्वाह तो हिमीची करी. हा योगक्षेम वाघवा, तयांचा मधुची पडीला पांडवा, जयाची सर्व भावा आश्रय. चला, मी का सांगतो एवढ्या अभंग बघा तुम्हाला. देव तुमची भजन केलं की काळजी करतो महाराज. मग एका आजीच्या मनात आलं, काढून दिलं हिला घरातून.
कशी जेवण? तिने स्वयंपाक केला, डबा भरून महलामध्ये नेऊन मारली. 2-4 दिवसाची व्यवस्था झाली जेवणाची. पण मीराबाईनं विचार केला, अरे मी तर भजन करते, मला आई बोलत नाही, बहिणी जवळ करत नाही, बाप तर माझा वीज देतो, मला जेवण कोणी आणलं? एक दिवस भजन करता करता पाहिलं तर गावातलीच एक म्हातारी आजी मला जेवण आणून देते. म्हातारीची मीराबाईची घट्ट मैत्री झाली. आजीनं विचारलं, मला तुमची सेवा करू द्या. बरं म्हटले. मस्त नातं जुळलं. मीराबाई भजन करायच्या, आजी जेवण आणून द्यायची. पण काय झालं, एक दिवस म्हातारी गेली गावाला बघा, आणि त्या म्हातारीनं आपल्या एकुलत्या एक पोराजवळ जेवणाचा डबा दिला, त्या महलात नेऊन मांडली. त्या पोरानं कधी मीराबाई पाहिलीच नव्हती महाराज. मीराबाईचं वर्णन केलं महाराज. मीराबाईनं कधी पान खाल्लं तर जे गळ्यातून दिसावं अशी होती महाराज. मीराबाई म्हणजे आपल्या बायकासारखी नाही, डांबरी मेन कापडी काळी पांढरी आपली नाही, चालली भिताडाकडे पाहती कवाडाकडे चालली भिताडाकडे असली नाही, एक डोळा एक नाक तर बी देखणं असली नाही. इतकी छान, इतकी सुंदर, कधीच कोणती क्रीम लावली नाही. क्रीम लावायची नाही थोबाडाला. क्रीम म्हणजे अमेरिकन बाईचा शिंबूड असतो बघ, आणि किती क्रीम लावा माणूस गोरा होत नाही. तुम्हाला कसं, माझी बायको रोज लावते, अजून गोरी नाही मारा, होत नसते मारा. तुम्ही किती लावा, क्रीमनी माणूस गोरा होत नसतो. म्हणजे एवढी काळी नाही माझी, तुला घेऊन चित्र बघू नका माझ्या. ऐका मग माझ्यावर घेतलं फक्त मी. ऐका काय हो, इतकी सुंदर ती मीराबाई. आणि ती महाराज त्या पोरानं पाहिली, बाप रे म्हटलं काय सुंदर मुलगी आहे, लग्न करेल तर हिच्याशीच करेल. बरं आहे कुठाना आता डबा मांडला, घरी आला. आई सकाळी ज्या महलात तुम्हाला पाठवलं होतं तिथं जी मुलगी नसते ना, तिच्याशी माझं लग्न झालं पाहिजे. आईनं महाराज पागलच की बाबा, अरे ती जोगण आहे, ती साधू आहे, असा विचार करू. नाही आई, माझं लग्न तर त्याच मुलीशी झालं पाहिजे. बरं आहे का आता माय म्हटली, बाई काय सुचलं मला, याला डबा घेऊन पाठवलं. बरं आपला भाकरी खात होता, कसं करावं आता. आणि ऐका ना, संध्याकाळचा डबा घेऊन गेली म्हातारीचा चेहरा ओळखला हो मीराबाईनं. एक लक्षात ठेवा, ओरिजिनल साधू तुमचा चेहरा ओळखत असतात. त्याला कुठलं टेन्शन आहे काय, ओरिजिनल शब्द ध्यानात ठेवा. डुप्लिकेटचा लय भरणा झालाय. ओरिजिनल ओळखत असतात बरं का. मी आळंदीला गेलो 1996 साली. बरं आळंदीला शिकायला गेलो. माझ्या चेहऱ्याकडे पाहून आमचे गुरुवर्य शांतीब्रह्म मारुती बाबांनी सांगितलं, अरे अकरू तुला फार चांगलं कीर्तन जमेल, चांगला तुझा आवाज. साधू ओळखत असतात बरं का. साधूनं सांगितलं की तेच करायचं महाराज. बघा चेहरा ओळखतात बरं का. दया करणे जे पुत्रासी त्याची दासानी दासी, जासी अपंगिता नाही, त्याशी धरी जोडई. जे का रंजले गांजले त्याशी तोची साध ओळखावा, देवते त्याची जाणावा. तोची साध ओळखावा, देवते त्याची जाणावा. जिका रंजले गांजले सुगरणबाई जसं भाजीमध्ये जेवढं पाहिजे तेवढं मीठ घालते ना, तसं आमचा योगेश बाप्पा जसं पाहिजे तसंच वाजवणार. मला वा असा हात असला पाहिजे. आणि म्हणायला डबल चाल म्हणावं की का असं वाटतं तुम्ही वाजवलं. अगदी बरं. कृष्णा महाराज काय, आप्पा महाराज काय, योगेश बाप्पा काय, वादक 3 वादक आदिनाथ कुठे आमचे. वा काय मस्त सोहळा केला. वा धन्यवाद. विठाला काय झालं आजी रडायला. आजी म्हटली, नाराज नाही होणार ना तुम्ही मीराबाई. सांगू काय झालं. माझा पोरगा आलता सकाळी डबा घेऊन, त्यानं तुम्हाला पाहिलं नसताना गाताना, आणि तेव्हापासून एकच आठ लावून बसलाय, लग्न करेल तर मीराबाईशी. कसं सांगू मी त्याला, ऐकत नाही. आत्महत्या करायचं म्हणतो, काय करावं. मीराबाई म्हटलं, असं त्याला माझ्याच लग्न करायचं, द्या की पाठवून. म्हटलं मी लग्न करते त्याच्याशी. म्हातारीने तर उडीच मारला. पोरगा आई घरी आली, जमलं बाळानं तर 2-4 उड्या मारली, धावतच गेला. मीराबाई लग्न करणार, 100% करणार.
काय करावं लागेल म्हटले काहीच करायचं नाही, 6 महिने गावात राहायचं नाही. मग 6 महिने गावातल्या मंदिरात मुक्काम करायचा. कृष्णाची मूर्ती आहे त्या मंदिरात, हातामध्ये चिपळ्या, गळ्यामध्ये विना, पायामध्ये घुंगरं बांधायची आणि नाचून 6 महिने भजन करायचं. 7व्या महिन्यात मी लग्न करायला तयार आहे. पोरगा म्हटलं एवढं सोपं, डोंगरावर उडी नाही, विषाचा त्याला नाही, सोपं आहे. अगदी त्यानं लगेच पायात घुंगरं बांधली, इकडं बघा माझ्याकडं. कृष्णाच्या मंदिरात गेला, मीराबाईच्या लग्नाच्या अपेक्षेनं नाचून भजन करायला लागलं बरं का. नित्य भजन करायचं. जय जय राधा रमण हरी बोल, 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 जय जय राधा राधा किती महिने करायचो हा वा हुशार का अगदी गोड गोड कॉलनी आहे का ऐका किती किती 6 महिने त्याच्यातले 3 महिने गेले आपले 9 वाजायला लागल्यामुळे लवकर जातात काही अडचण 3 महिने गेले कृष्णा महाराज आणि 3 महिन्यानं मीराबाईनं लग्नाचा हार घेतला तुम्ही जसं माझ्या गळ्यात घातला तसा गुलाबाचा मोठा हार आणला माथाडी बरोबर घेतली चला म्हटली याच महिन्यात उरकायचं माथाडी म्हटली अजून 3 महिने नाही म्हटले पुढच्या महिन्यात तिथी नाही आता अधिक मास लागणार आहे चला चला मीराबाईने घेतली ती लग्नाचा हार नवरी झाल्या त्या माथाडी बरोबर इकडे बघा आता आणि मग ते पोरग नाचत होत जय जय राधा जय जय राधा जय राधा जय जय राधा जय जय राधा 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 जय जय राधा मस्त गाठून त्याच्या खांद्याला हात लावला असा मीराबाईला हे राजा मागं पाहिलं आणि मीराबाईला विचारलं कोण आपण मीरा म्हटले पागल आहेस की काय वेळायस की आणि नवरी ना हार आणला ना तुला माझ्याशी लग्न करायचं ना पोरगा म्हटलं असलं काही पण म्हणू नका माझं लग्न कधीच कृष्णाशी होऊन गेलंय मला आता असला व्यवहार नको मला फक्त माझ्या देवाशीच लग्न करायचं माझी कथा संपली मला एवढंच सांगायचं तुम्हाला सदा नाम घोष करू गोड शब्द आहे सदा नाम अखंड भजन याला म्हणायचं
भजन करता करता मग तुम्ही देव होऊन जाता महाराज. कोणतं लग्न कोणता व्यवहार ध्यानात राहत नाही माणसं. अशी किती माणसं पाहिली तुम्ही भजन करता करता सगळं विसरली महाराज, देवरूप झाले महाराज. बघा याचं कारण एकच आहे महाराज, अखंड भजन. सदा हा सदा शब्द फार महत्वाचा आहे. तिथं कधी कधी लिहिलं असतं ना तुकोबारांनी, कधी कधी नाही, सदा नित्य अखंड. अखंड खंडिना जीवन रामकृष्ण नारायण आणि कनिनी काही धंदा. नित्य ध्यातसे गोविंदा रात्री न कळे दिवस न कळे नित्य. लक्षात ठेवा, आपल्या इथं धर्मवीर संभाजी तालीम नाव लिहिलं इथं तरुण मंडळानं. आपलीच आहे ना ही तालीम, सगळे तरणीबाण पोरं आहेत ना इथं. एक 5 मिनिटं ऐका पोरांनो. ज्या राजाचं नाव तुम्ही याला दिलं, माझ्या गळ्यामध्ये मी सोन्याचा शिवाजी महाराज घातलेला आहे बरं का. मी शिवाजी महाराजावर खूप प्रेम करतो महाराज. त्यातली त्यात तुमच्या सोलापूर जिल्ह्यामध्ये तो लई भारी शिवजयंती करतात. तुमच्याकडले सोहेच काही लेझिम पथक काय लई भारी असतो. तुमचा जिल्हाच काही वेगळा आहे महाराज. आमचा पांडुरंगच तुमच्या जिल्ह्यात आला, त्यामुळे जिल्ह्याला काही वेगळं सौंदर्य आहे. छान कार्यक्रम आहे. पोलीस लाईनला जुनी पोलीस लाईन आहे. ज्ञानोबा तुकाराम नावाचं भक्त परिवार आहे. तरुणांनी एकत्रित सप्ताह केलाय. 9 वाजलेत. माझ्याकडे बघा, तानाजी, कोंडाजी, मुरारबाजी, येसाजी, सज्जनगड हवाय, दत्तोकी राज, पलीकडं राज, त्याच्या पलीकडून नावाचा आला राज. इथून पुढचं जगणं तुमच्या करता. मुघलशाही, निजामशाही, कुतुबशाही 4 सत्ता महाराष्ट्राच्या विरोधात नाचत होत्या. 4 सत्तेच्या विरोधात माझ्या शिवाजी महाराजांनी पाऊल मांडलं. जिजाऊ मासाहेबांची आज्ञा घेतली. बघा, एक एक मावळा, एक एक गड, एक एक मावळा, एक एक गड. आदिलशाही पळाली, निजामशाही पळाली, कुतुबशाही पळाली आणि मग महाराष्ट्रात 400 पोरं भगवान शंकराच्या मंदिरात गेली. आपल्या करंगळीचा अभिषेक केला. पुणे जिल्हा आहे, वेल्हा भोर तालुका आहे, रायरेश्वराच्या मंदिरात उभी राहिली. ऐका रे, आपल्या हातातला गुलाल, आपल्या हातातला बेलभंडार भगवान शंकराच्या पिंडीवर तू फेकला आणि महाराष्ट्रात पहिला मंत्र घुमला. आमचा एकटा समाधान पाठ्यानंद. तुम्ही काय सगळे पाकिस्तानातले का? का म्हटलं मी? त्याचं कारण असं इकडं बघा, या धामण्यात तर आता थंड झालं नाही, डबल भूक लागली राव मला. एकादशीचा दिवस एवढ्या जोरात म्हणलो मी दिंडीच्या देठापासून काही महादेव असं करू नका. एवढा छान सप्ताह आहे, पहिलाच दिवस आहे. कृष्णा महाराज एवढं गोड नियोजन केलं. पहिल्याच दिवशी मंडपात बसायला जागा नाही. एवढा चांगला कार्यक्रम तरुणांनी ठेवलाय. एवढा सगळ्यांनी 2 हात वर करा असे सगळे. ज्याला हात आहेत 2 करा सगळे. मागच्या करा, टाळकरी करा, मर्द आहेत तुम्ही. जे मर्द आहेत त्यांनी करा, जे नाही त्यांनी ठेवा खाली. मागच्या दादा करा करा, जे करा सगळे करा सगळे. हा जय तुम्ही काय वा शाबाश. हात झाले आपण महाराज नामर जातात ना, हात वर करा. ज्याचा हात खाली येते बघ ओरिजिनल ठेवायचं. हात वर कैवल्य हात झाले ना अशी ओरिजिनल. वा अरे बघा, वा काय सुंदर चित्र बघा तरुणांनो. अधिक मासात सप्ताह केला, दृष्ट लागावी एवढा गोड कार्यक्रम. वा नादिनाची तुम्हाला आमचा मानाचा मुजरा. हात वर करा आणि त्याचा हात वर आहे. टाळी वाजू नका. आपल्या सप्त्याला अभिवादन करा. आपल्या जन्म देणाऱ्या मातीला अभिवादन करा. माझ्या पंढरीच्या पांडुरंगाला अभिवादन करा. तुम्ही सोलापूर जिल्ह्यातले आहात. मग अरे हात ज्याचा वर आहे मी हरर बनतो. ज्याचा हात वर आहे त्यांना महादेव म्हणायचं. मी हरर म्हणतो तुम्ही महादेव म्हणायचं. मी शिवाजी महाराज की जय भवानी म्हणतो तुम्ही जय शिवाजी म्हणायचं. मी शिवाजी महाराज की म्हणतो तुम्ही जय म्हणायचं. असा आवाज काढा. करूद्या सोलापूर शहराला, त्या जुन्या पोलीस लाईनला ज्ञानोबा तुकाराम भक्त परिवार. हात खाली नका येऊ. ज्ञानोबा तुकाराम परिवारानं काय गोड सोहळा ठेवलाय. प्रत्येकानं म्हणा, पिंपीच्या देशापासून म्हणा, सगळ्यांनी संभाजी महाराज की जय, भारत माता की जय. ओरिजिनल आहे बरं का. या बात याचा एक एक मावळा गड आणायचा. गडाची संख्या 100 झाली. मावळी तुकडे हजारावर गेली. इकडे बघा, नेताजी पालकर सरराष्ट्रपती विराजमान झाले. महाराष्ट्राच्या माता गड्यांनो राजा झाला शिवबा सिंहासनी
विश्वाच्या इतका त्रास होणाऱ्या त्या काळात माझ्या राजाने क्रांती केली. मला पुढचं सांगायचं तुम्हाला, त्याच राजाच्या पोटी हा संभाजी राजा जन्माला आला. नाव शंभू ठेवलं, आपल्या भावाचं नाव ठेवलं, जिजामातेने नाव ठेवलं. सईबाईच्या पोटी संभाजी महाराज जन्माला आले. पोरांनो, तुमच्या गावात तालीम आहे संभाजी महाराजांच्या नावानं. 2 मिनिटं घेतोय मी तुमच्या, ऐका. देव देश धर्मासाठी सदा नेतृत्व असलं पाहिजे. म्हणजे तुकोबर आहे, ज्ञानोबर आहे, सदा भजन करतात आणि माणसं सदा देशासाठी धर्मासाठी जगतात. बघा, 1 ते 40 दिवस पुणे जिल्ह्यातल्या हवेली तालुक्यामध्ये वडूबुद्रुक नावाचं गाव आहे. तिथं खाली तुळापूर नावाचं गाव आहे. गेले कधी आळंदीला तर तुळापूरला पण जा, गेले कधी पुणे जिल्ह्यात तर त्या वडूला सुद्धा जा. 1 ते 40 दिवस सोलापूरकर माझ्या राजाला साखर दंडानं बांधलं होतं. अंगावरची कातडी काढण्याची सजा मिळाली होती. अंग एखादं बोकुड सोलावं तसं माझ्या राजाचं अंग सोडलं जात होतं. एक अंगावरची कातडी काढली जात होती. ज्या राजानं वयाच्या 14व्या वर्षी बुधभूषणम नावाचा ग्रंथ लिहिला, ज्या राजानं वयाच्या 16व्या वर्षी कितीतरी भाषा येत होत्या, ज्या राजानं वयाच्या 8व्या वर्षी औरंगजेबाचा समाचार घेतला. काही राजा होता महाराज, नाही करायला आमच्या महाराष्ट्राला. अजूनही आमची पोरं तुळापूरला जात नाहीत, अजूनही आमची मुलं संभाजी महाराजाकडे पाहत नाहीत, अजूनही आमची मुलं संभाजी महाराजाचा जे जेकार करत नाहीत. जेवढी थाटात शिवाजी महाराजांची जयंती होते ना, तेवढ्याच थाटात संभाजी महाराजांची जयंती झाली पाहिजे. आपल्यासाठी हो पोरांनो, हे तरुणी बाण पोरं सप्ताह करतात म्हणून सांगतो. तुम्ही अक्रूर महाराज साखळी नाव युट्यूबला टाका, माझी 200 कीर्तन आहे. डायरीमध्ये माझ्या जागा नाही पोरांनो. रोज इतिहास सांगतो, संत कथा सांगतो, रामकथा सांगतो, खूप कीर्तनं केली, डायरीमध्ये जागा नाही. रोज तुमचं कीर्तन करून मला नाशिकला सकाळी कीर्तन बसत नव्हतं. कीर्तन कृष्ण महाराजांच्या आदिनाथ दादामुळे घेतलं. एवढा प्रवास आम्ही रोजचा करतोय, काय टाइमपास मजा नाही महाराज. हे शिकण्यासाठी जर लोकांना आम्ही सांगत असू ना पोरांनो, माझी कथा एवढी घरी घेऊन जा. अंगावरची कातडी काढली तरी जगदंब 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 एवढाच आवाज येत होता. सांगू द्या रे, दुसरी सजा आली, त्याच्या अंगाला मीठ लावा. काय नवले महाराज, काढलेल्या अंगाच्या कातडीवर मीठ लावलं जात होतं. जगदंब जगदंब होऊच नाही, हा नाही रे. तिसरी सजा आली, डोळ्यामध्ये सळ्या घाला. ज्या डोळ्यानं आबासाहेबांचे चरण पाहिले, डोळ्यानं अनादी अंबिका भगवती पाहिली, ज्या डोळ्यानं सह्याद्रीचा कडे पठार पाहिला, ज्या डोळ्यानं स्वराज्य दाखवलं आपल्याला, ते डोळ्यात कायमचे जाणार होते. सप करत त्या डोळ्यामध्ये सळ्या गेल्या रे सोलापूरकर. तरी जगदंब 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 एवढाच आवाज येत होता. सांगू द्या, शेवटची सजा दिली गेली, त्याची जीभच सोडून टाक. काय नवले महाराज, जीभ धरली रे सांडशी मध्ये तरुणांना, जीभ ओढली रे माझ्या संभाजी राजाची. तरी माझा राजा होच नाही, हा नाही. फक्त एवढंच म्हणत होता, आबासाहेब तुमचा शंभू कामी आला. हो मासाहेब तुमचा शंभू कामी आला. हो सईबाई सरकार तुमचा पोरगा कामी आला. झुकला न वाकला न मोडला. अरे अंगाची लाही लाही जरी झाली ना, रक्ताचा प्रत्येक थेंब सांगत होता येणाऱ्या काळाला, आम्ही तुमच्यासाठी बलिदान दिले, आम्ही तुमच्यासाठी बलिदान दिले. काही नवले महाराज, प्रत्येक थेंब मातीमध्ये पडत होता. 1 ते 40 दिवस जगदंबाचा आवाज बंद झाला नाही. काही संस्कार असतील हो, काही जगणं असेल महाराज. आईच्या गर्भात उमगली. इथं संभाजी महाराजांचा फोटो आहे, नुसतं शिवाजी महाराजाचा नाही. इथं माझ्या जिजाऊचा फोटो आहे बघा. आईच्या गर्भात उमगली झुंजाराची रीत, तलवारीशी लगीन लागलं, जडली वेडी रीत. लाख संकटे झेलून घेईल अशी पहाडी छाती, शुरानी सरदार भाला, काय कुणाची भीती. काय नवले तरुणांनो, जिंकावं कटून मरावं हेच आम्हाला ठावं. मरायचं असेल तर कटून मरायचं, हे माझ्या संभाजी महाराजांनी शिकवलं. सदा जगले महाराज, ते नित्य देशासाठी जगले, नित्य धर्मासाठी जगले. आपल्या पोराचं नाव शंभू आहे. चौकामध्ये पुतळा संभाजी महाराजांचा आहे. आम्ही उड्डाण पुलावून खाली आलं की लगेच आम्हाला संभाजी महाराज दिसले. प्रवेशच केला तुमच्या सोलापुरात. काय सुंदर पुतळा आहे. आपल्या आजाचा कधीच नाही, पंजाचा पुढंच लावला नाही. आपल्या घरात सुद्धा आपल्या पंजाचे खापर पंजोबाचे फोटो नाहीत. याचा अर्थ असा आहे, ते सदैव जगले, ते आपल्या संसारासाठी जगले.
संत मात्र सदैव भजनासाठी जगले, शूरवीर मात्र देशासाठी जगले, धर्मासाठी जगले, सदा नित्य अखंड आमचे तुकोबर आहे नित्य भजन करत होते बा, सारखं विठ्ठल विठ्ठल अखंड महाराज परिणाम सदा नाम घोष करू हरी कथा. मिळालं काय तेने सदा चित्ता समाधान. आणखी काय मिळालं? सर्व सुख ल्यालो, सर्व सुख मिळालं. सर्व सुख म्हणजे देव आहे बघ, या जगात दुसरं सुख नसतं बरं का. सुख म्हणजे परमात्मा, सुख म्हणजे माझा पांडुरंग. सर्व सुखा काय प्रमाणे सुखाचे ते सुख चंद्रभागे तटी. विश्वाचा मालक म्हणजे सर्व सुख आहे. सर्व सुख म्हणजे घरी आलं बघा. जनाबाईनं देव घरी आणला, कानोपात्रीनं मंदिरात आणला, भजन करता करता तुकोबराईने डोंगरावर नेला, ज्ञानोबराईने आळंदीला नेला, नाथ महाराजांनी पैठणला नेला. सर्व सुख आलो. एवढंच काय, शबरी माता त्याला आपल्या आश्रमामध्ये घेऊन आली. आश्रमात या कधी रे येशील ही माझी भावना, रामारहू नंदना. ऐका, देवच तिच्या झोपडीमध्ये गेला. सर्व सुख ल्यालो, सर्व अलंकार ल्यालो, आनंद निर्भर डुल्लत सो. आणि त्या भजनामध्ये आनंद झाला, निर्भरतेचा आनंद झाला. मग काय मिळालं? आसवाईसा कोठी आठवची नाही. आता कुठे आहोत, कसे आहोत त्या मीराबाई सारखं काही राहिलं नाही. देहीचं विदे भोगोदशा. आणखी काय? तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, आम्ही भजन करता करता ज्ञानाग्नी सर्व कर्मानी भस्मसात कृते तथा. हो बघ, भजन करता करता विठ्ठल विठ्ठल म्हणता म्हणता तुका म्हणे देह भरीला विठ्ठले, कामक्रोधे केले घर येतील, मग बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल. जिकडे पाहे तिकडे भगवंत दिसायला लागला. व जाणावी जाणा जाणावी जाणा झाले, जाणावी जाणा झाले, जाणावी जाणा झाले. विठ्ठल नामा जगदेव रूप झालं. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप. कशामुळे? लागून येते पाप नाही, पुण्य नाही. कशामुळे घडलं? सदा नाम घोष, सदा हरी कथा, नित्य भजन केलं. नित्य देव, नित्य देश, नित्य धर्म, सदा नाम घोष करू हरी कथा. 7:15 मी आलतो, 9:15 वाजले. बरोबर 2 तास मी तुम्हाला कीर्तन दिलं. थोडं 15 मिनिटं मला यायला जरा फेटा बांधण्यामुळे वाजले. 7ला तुम्ही विना घेतला होता, 7:15 मी विना घेतला. 9:15 प्रत्येकाच्या घड्याळीत असतील. तंत वेळेत कीर्तन तुम्हाला दिलंय. याच्यातले संभाजी महाराज तरी घरी न्या, केवट तरी घरी न्या, शिवाजी महाराज तरी न्या. इतकं सांगितलंय मी तुम्हाला. याच्यातली एक जरी कथा शिकलात, आपल्या पुरुषोत्तम मासाचा पहिला दिवस सफल होईल महाराज. मी या ज्ञानोबा तुकाराम तरुण मंडळाला, आपल्या गावात पत्नी नगरसेवक आहे, मला भरपूर मंडळी भेटली आल्यावर. तरुण मंडळी गोड आहेत. वा, आमच्या आदिनाथ दादा जावळे पाटील यांच्या माध्यमातून कृष्णा महाराज कदम असतील, म्हणजे योगेश बाप्पा असतील, यांनी ही सेवा आम्हाला दिली. फार गोड सेवा. संपूर्ण असं वाटतंय पण वेळ झाली ना महाराज, पोटात कस तरी व्हायला लागला. तर काय करा, त्या संबंधातून आमचे समाधान. म्हणजे बघा, गायक लई गोड आणले हो महाराज. काय विठ्ठल महाराजांचा गोड आवाज आहे, समाधान महाराजांचा आवाज किती गोड आहे. संपूर्ण असं शिष्टीमयी नंतर मालक आले तर आणखी चांगलीच लावून गेले. मालकाला म्हणा 7ला येत जा बाबा इथं, बरं का. मालकाने आणले की लागलंच. मग ते काय असतं, ज्याला माहिती ते पाहिजे ना. अगदी छान. त्यांनाही धन्यवाद. आपण सगळी तरुण मंडळी सगळ्यांना धन्यवाद. आता पुरुषोत्तम मासे एकदा 2 हात सगळ्यांनी वर करा. झाले बघा कीर्तनात. टाळी वाजून भजन करा. विठ्ठल माझा माझा म्हणा म्हणा. Hello.
ठिकाणी अधिक महिन्याच्या पवित्र अशा मासामध्ये श्री संत ज्ञानोबा तुकोबा भक्त परिवाराच्या वतीने पंचदिनी कीर्तन महोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. या पंचदिनी कीर्तन महोत्सवासाठी आपण या पवित्र महिन्यामध्ये पवित्र अशा थोर संत महात्म्यांची कीर्तन सेवा आपण इथे ठेवलेली आहे. या कीर्तनकारांचे चरण जरी या भूमीला लागले तरी ही भूमी पवित्र होते आणि आपल्या नेत्रानं यांचं दर्शन जरी घेतलं तरी आपल्या जीवनाचं सार्थक होतं. त्याच्यामुळे आजपासून या पंचदिनी कीर्तन महोत्सवाला सुरुवात झालेली आहे. मी या संत तुकाराम ज्ञानोबा तुकाराम भक्त परिवाराच्या वतीने कीर्तन केसरी हरिभक्तीपरायण अक्रूर महाराज साखरे यांचे शतशः आभार मानतो. त्यांनी या ठिकाणी सुश्राव्य असं मधुर कीर्तन करून देव देश आणि धर्म या कीर्तनामध्ये त्यांनी जागृत करून दाखवलेला आहे. आज पहिल्या दिवशी वास्तविक पाहता पहिला दिवस असून सुद्धा या मंडपामध्ये बसायला भाविकांना गर्दी झालेली आहे. मी सर्वांना हात जोडून विनंती करतो की उद्या येताना आपण प्रत्येकाने एक व्यक्ती आणावा व या अधिक मासाचं पुण्य मिळवावं. आज या पंचदिनी कीर्तन महोत्सवामध्ये ज्यांनी अन्नदानाची सेवा केलेली आहे असे आमचे मार्गदर्शक हरिभक्तीपरायण मृदुंगाचार्य कीर्तनकार बाप्पा महाराज इंगळे यांचा सत्कार हरिभक्तीपरायण कीर्तन केसरी अक्रूर महाराज साखरे यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. यानंतर ज्यांनी आज महाराजांचं सौजन्य घेतलेले आहेत असे श्री दत्तात्रेय सुरवशे साहेब निवृत्त PSI यांना विनंती करतो की त्यांनी इथे येऊन आपला सन्मान स्वीकारावा. आज या ठिकाणी कीर्तन केसरी अक्रूर महाराज साखरे यांच्या बरोबर आलेले हरिभक्तीपरायण अप्पा महाराज कोटवळे मृदुंगाचार्य यांचा देखील सन्मान संत श्री ज्ञानोबा तुकाराम भक्त परिवाराच्या वतीने होत आहे. त्यांना विनंती करतो की त्यांनी सत्कार व सन्मान स्वीकारावा. आज पहिल्याच दिवशी ज्यांनी कीर्तनाचं पुष्प या ठिकाणी अतिशय सुंदर असं कीर्तन सांगितले असे हरिभक्तीपरायण कीर्तन केसरी अक्रूर महाराज साखरे महाराज यांचा सन्मान बाबूराव सातारकर भजनी मंडळाचे अध्यक्ष किसन बापू कापसे आपले किरण भैया पवार तसेच अनिकेत दादा व्यवहारे यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. नाव घेते त्यांनी या भागाच्या नगरसेविका श्रद्धाताई पवार यांना मी विनंती करतो की त्यांनी समोर यावे. उद्या सायंकाळी 5 ते 6 हरिपाठ होणार आहे आणि हरिपाठानंतर सायंकाळी 7 ते 9 श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सहअध्यक्ष
श्री गुरु गहिनीनाथ महाराज औसेकर यांचे गोड असे सुश्राव्य कीर्तन होणार आहे. यानंतर सर्व भाविक भक्तांसाठी या ठिकाणी फराळाची व्यवस्था केलेली आहे. या इथे मैदानामध्ये सर्वांना विनंती आहे